वसुबारस यानंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवसाला धनतेरस असं देखील म्हणतात. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येणारा हा दिवस आहे. देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो. घरातील दागदागिने तिजोरीतून बाहेर काढून ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि अलंकाराची खरेदी करणे देखील शुभ समजले जाते. तर धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा. यामुळे अपमृत्यू टळतो असा समज आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्याबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी 10 नोव्हेंबर शुक्रवार रोजी धनत्रयोदशी आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाची देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोन्या चांदीशिवाय भांडीही खरेदी केली जातात. असं मानलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू 13 पटीने वाढतात. धनत्रयोदशीचा सण योग्य पद्धतीने साजरा केल्यास वर्षभर आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही असा समज आहे. शेतकरी आणि कारागीर आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधित अवजारांची पूजा करतात. नांगर, कुळवाची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातून घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी. त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पूजा करतात. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने आपल्या संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होते असा समज आहे. त्यामुळे या दिवशी दानधर्म नक्की करावा. या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणावेत आणि त्याची पूजा देखील करावी. यामुळे आपल्या घरावर धन्वंतरीची कृपा राहते आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. धनत्रयोदशीचा मुहूर्त पंचांगानुसार अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता सुरू होतोय. ही तिथी दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 पर्यंत राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करावी. धनाची देखील पूजा करावी. या पूजेचा शुभ मुहूर्त 5:47 पासून सुरू होईल आणि 7:47 पर्यंत हा असेल. या दिवशी सगळीकडे पणत्या लावून झगमगाट आणि रोषणाई केली जाते. रांगोळ्या काढून घर सजवलं जातं. दिवाळी हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. तर धनत्रयोदशी साजरी करण्यामागची पौराणिक कथा काय आहे ही आता आपण ऐकूया. ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर सागरातून अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकटले. म्हणून या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही ओळखलं जातं. धन्वंतरी यांना भगवान विष्णूचा अवतार समजलं जातं. सर्व वेदांमध्ये देखील ते निष्णात होते. मंत्रतंत्राचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अमृत रूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणूनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटलं जातं. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे. या दिवसाची अजून एक गोष्ट आहे. हेमराजाचा सुपूर्त वयाच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा आणि राणी फार चिंतित असत. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुख उपभोगावीत आणि तो दीर्घायू व्हावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे राजपुत्राचा विवाह करण्यात येतो. भविष्यवाणीप्रमाणे विवाहाच्या 4थ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यू निश्चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपू देत नाही. संपूर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. राजपुत्राच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या भरपूर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशद्वार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पूर्ण भरलं जातं. राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. यमराज ज्यावेळी सापाचं रूप घेऊन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्यांचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांच्या दृष्टीसच पडत नाही. त्यामुळे ते आपल्या यमलोकात परततात. राजपुत्राचे प्राण वाचतात आणि या सगळ्यामुळे या दिवसाला यमदीपदान असेही म्हटले जाते. यमदीपदान ही परंपरा आजही अनेक ठिकाणी पाळतात. याचा विधी थोडक्यात असा आहे. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावतात. दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला करतात.
त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार केला जातो. असं केल्यानं यमदेवता आपला मार्ग बदलते आणि आपला अपमृत्यू टळतो असं मानलं जातं. तर हे आहे धनत्रयोदशी या दिवसाचं महत्त्व. आणि या दिवशी कशी पूजा केली पाहिजे, त्याचा योग्य मुहूर्त काय आहे आणि दिवा कशा पद्धतीने लावला पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमधून बघितले. तर तुम्ही नक्की त्या गोष्टी ऐका. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.